का एवढं मोठं अन्नदान करायचं? का बाबांना भाऊंना विसरायचं नाही? का संतांना विसरायचं नाही? अमरायण तुकोबांना का विसरायचं नाही? अनंत उपकार आहेत. खरं सांगू का, सगळ्यात मोठा फायदा सांगतो. ज्या सप्ताहामध्ये चालू असलेल्या भाऊ जायचे 7-7 दिवस तिथं राहायचे, बाबा जायचे 7-7 दिवस राहायचे, कधी 2 दिवस राहायचे, कधी 1 दिवस. लोणी या गावामध्ये भगवान बाबांच्या आजोळात केशवराव बडे पाटील भगवान बाबांच्या आजोबा, आणि त्या गावामध्ये दोघही जण राहत होते. भाऊ गेले, असा हा समाज. भाऊ बसले, बसायला आसन दिलं, फार गोड सांगणार आहे. बसले तिथं, पण लोक आले ना, बाबा येणार होते, लोक आले, आसन दिलं, दुसरं एक आसन बाबांसाठी ठेवलं. नेहमी सेवा करणारा सेवक भाऊंचा किसन बुवा आवरवाडीकर, भाऊ बसले की लोकांनी आधी तर भ्यायचं, त्या मिश्या महाराज लोक 50 फुटावरच असे करायचे, इतके भीत होते. आणि अर्धे लोक जवळच जात नव्हते. वैराग्य म्हणून, जाज्वल्य वैराग्य, कडकडीत वैराग्य. आणि मग काही जण भीत जाऊन त्या माता मोहल्या. त्या काळामध्ये आजचे 100 रुपये, समजा 100, आजचे 100, तेव्हाचा 1 रुपया, 60 वर्षापूर्वीचा, 70 वर्षापूर्वीचा. ते 1 रुपया ठेवायचा कुणीतरी, 50 पैसे ठेवायचे कुणीतरी. असं दर्शन घेऊ नये. आता तुम्ही 500 ठेवून घेणार आहेत माझं, असं कसं घ्या दर्शन घेत? आजकाल एक परंपरा झाली, कीर्तन झालं, उठले, घे तुझं कीर्तन, दर्शन घ्यावं. जरी पैसे नसू द्या, हातात खडी साखर ठेवावं पण घ्यावं, 1 रुपया ठेवावं पण घ्यावं. ही परंपरा आहे बाबांची, भाऊची. असू दे. तिथं बसल्यानंतर ते कोणीतरी 1,000 रुपये ठेवायचा, भीत दर्शन घेऊन जायचं. 100-150 रुपये तिथं असे नाणी वगैरे साठायचे. किसन बुवा उगं बघायचं, आणि भगवान बाबा येऊन बसायचे. लोकांच्या रांगाचे रांगा, आणि गुडघे इतका ढीग लागायचा एका घंट्यात पैशाचा, एवढा ढीगच. ते किसन बुवा म्हणायचा, गुडघे इतके पैशाचा ढीग. नाही, माझ्या बघू नको, माझ्या नाही. आमच्याकडे येणार म्हणजे कशी ते, जाऊ द्या आता, नको वेळ घालवायचा नाही. प्राध्यापिकेने आल्या तुमच्या बार्शीलाच. ते प्राध्यापक आले, माझ्या 2000च्या नोटा होत्या 1.5 वर्ष. ती माझ्या हातात 2000ची नोट ठेवली. त्यांनी सांगितलं, या आमच्या मॅडम आहेत. मी म्हणलं बरोबर जी. मी विचारलं, तुमचं नाव काय? आम्ही विचारतो, पुन्हा 500 रुपये हातात घातले त्याचं नाव विचारतो. 10 रुपये त्याने त्याचं नाव विचारित नाही, बघत बी नाही. तसंच असतंय. 2000 रुपये घातले, मी नाव विचारलं, ते प्राध्यापक असं आहे. ते म्हणले हे आमच्या मंडळी आहे. बरं म्हणलं, काही नाही म्हणले, 7 महिने झालंय महाराज, तुम्हाला लय कळतंय, गोड कीर्तन केले तुम्ही, मला वाटतं की तुम्ही अंतर्यामी आहात, तुम्हाला कळतंय सगळं. नाही हो म्हणलं, असं काही नाही. मी भगवान बाबांचं लेकरू. ते म्हणले नाही उगं आता त्या मशीन बंद झाल्यात म्हणले, काय होईल उगं सांगा. काय होईल म्हणजे पोरग होतंय, त्याच्या बायकोने पुन्हा 2000ची नोट घातली. पोरग होत, ते जाता फिरलं मागे फिरून मला म्हणलं, महाराज बघा बरं, पोरग नाही झालं. पोरगी तर 100% होती. आता काय होणार आहे? माणसं अशी येतात महाराज. आणि ते पैशाचा इतका ढीग टाकायचा. आणि ते किसन बुवा आवरवाडीकर म्हणायचे, भाऊ पायापाशी बसलेले, भाऊ आपल्या पायावर एवढेच पैसे आले बघा की. ते भगवान बाबाच्या पायावर ढीग लागलाय, पैशाचा ढीग. अंगावर शहारे येतात महाराज. ती माणसं अजून सांगतात, म्हातारी माणसं. बघ, किसन बुवानी असं म्हणलं की भाऊ म्हणायचे, अरे किसनिया, तुला काय माहित आहे, जाऊ दे म्हणायचे, कशाला उग. ते म्हणायचे बरं का, मी नाही. ते भाऊ होते, माऊस भाऊ. ते म्हणायचे ते भग्या साक्षात भगवंत आहे, लक्ष्मी त्याच्या पायात आहे म्हणून ढिग लागते. लक्ष्मी पायाची सेवा करते त्याच्या. आणि जो भगवान बाबाची सेवा करेल किसन बुवा, त्याच्या घरी कधीच काही कमी पडणार नाही. भाऊंची वाक्य अशा संतांना विसरून कसं चालेल? काय निंबाळकर महाराज माझे गुरुवरे सांगायचे, लोकांना कळत नाही म्हणून संत सांगतात. मुघलांच्या राज्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये
आणि महाराष्ट्रातल्या विशेष मराठवाडा प्रांतामध्ये या डोंगर दऱ्यातल्या भागांमध्ये फार दुष्काळ, फार मोठा दुष्काळ होता. कशाचा दुष्काळ होता? श्रद्धेचा दुष्काळ होता, डोळसपणाचा. सगळे लोक मुघलांनी अंधश्रद्धाळू बनवून टाकले होते. या देशातली 1528 पासून 3374 मंदिरं पाडली गेली. त्याच्यात मराठवाड्यातले खूप होते, महाराष्ट्रातले खूप होते, पश्चिम महाराष्ट्रातले खूप होते, तुमच्या जिल्ह्यातले होते. तिथं कबरी निर्माण करण्यात आल्या, पिरं निर्माण केली वेगवेगळ्या प्रकारची. लक्ष द्या, गरज होती अशा एका संतांची. एक नाही, देवाने एकावर एक दिली, 2 या भागाला. आणि या गोरगरीब, दीन, दलित, ऊसतोड, मजूर, शेतकरी, कष्टकरी, रंजल्या गांजल्या समाजांचं भाग्य उदयाला आणण्यासाठी 2 संत या अवनी तलावर आले. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परू बुडत हे जन देखवत नव्हतं. अद्वैतात असलेले संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, त्यांना त्या लोकांचा कळवळा वरून येत होता, या डोंगर दऱ्यातल्या लोकांचा. म्हणून परमात्म्याला म्हणाले, देवा आम्हाला तिथं गेलं पाहिजे. म्हणून देवाने सांगितलं, बाबा खरंच तुमची गरज आहे. तुमचा अंतःकरण, तुमचा कळवळा, लोकांविषयीचा तुमचा कळवळा, तुमची दया खरंच तुम्हाला तिथं घेऊन जाते. दररोज मी पाहतोय वैकुंठात आहात, पण तुमचं लक्ष तिथं आहे. बाबा तुम्ही गेलं पाहिजे. आणि मग श्रावण वद्य पंचमी 29 जुलै, श्रावण वद्य पंचमी, शके 1818, वार सोमवार, पहाटेच्या वेळेला सकाळी 4 मुलानंतर रोज रामायण ऐकून रोज देवाला म्हणायचं. 4 मुलं तर आहेत, कौतिका मातेनं म्हणायचं, देवा रोज रामायण ऐकते 25 वर्षापासून, असा एखादा घरात हरिभक्त येऊ दे. आणि हा सगळा गाव, हा परिसर, या दऱ्याखोऱ्यातले सगळे हे लोक माझ्या लेकरानं भक्ती मार्गाला लावावेत, सगळ्यांना माळी घालाव्यात, घरच्या सहित माळी घालाव्यात. एवढं कर देवा. देवालाही तिचा कळवळा आला. आणि त्या मातेला 4 लेकराच्या नंतर 5व्या वेळी 29 जुलै 1896 ला पहाटेच्या वेळी सोमवार या दिवशी हे भगवान संत विठ्ठल भक्त
फुकटच्या टाळ्या फुकटच्या टाळ्या सुद्धा वाजवाल टाळी तर मिळेल भगवान बाबांच्या भक्तीची पोळी, नाही वाजवाल टाळी तर उद्यापासून खावी लागेल बीपीची गोळी. तुम्ही म्हणाल काय केलं असं भगवान बाबांनी? सगळंच नाही सांगणं होणार, पण महत्वाचं देतो गोड. काय आहे तुकोबारे सुद्धा याच अभंगात बोलतायत. जायचंय आपण तिथं आता जायचं. जगातल्या लोकांना विसर पडतो संतांचा, मायबापाचा आणि देवाचा. नक्की पडतो. मायबापाला विसरतात लोक. विसरतात का नाही? इकडं सांगतो. विसरतात का नाही? खरं सांगा, खरं बोला, खरं बोला. आता वही गाडी सोडून येता खरं बोला. आमचे सासरे सुद्धा उभे आहेत इथे. मला माहित नव्हतं पण इथं हो सासरे सुद्धा उभे आहेत. गोपीनाथ गड मोठं. खरं बोला. तेच सांगाल हा मायबाप लय आवडतात का बायको लय आवडतात? झूट. मायबाप लय आवडतात का मोबाईल लय आवडतात? बघू इकडे मोबाईल सोडणार नाही. उगं बोलण्यापुरतं नसते, बोलता वाटत सोडते. मायबाप कुणाला म्हणाले बायको पुढं? खरं सांगू का? तुम्ही म्हणलात म्हणून तुम्हाला धन्यवाद देतो. इमानदारीनं मायबाप आवडत नाही. आवडत नाही. बायकोच आवडते. अगदी बरोबर. चला चला तुमच्यावर एखादा प्रसंग येऊ द्या किंवा कुठं तरी काही तुम्हाला एखादा काम करायचं असू द्या. विचार बायकोचा घेताव का माय बापाचा घेताव? म्हातारे आणि कसं ग आता होय माय बापाला बसून माय बापाच्या पाया पडून होय. तर तुम्ही चांगलं दिलं होतं मला, पण बायको मायबापापेक्षा बायकोच आवडते, आवडावी हरकत नाही. आणि बायकोपेक्षा मोबाईल आवडतो. सध्याची कंडिशन आहे समाजाची. असू दे. मग एक जण म्हणला मला बायको 8 दिवस माहेरला गेली तर गेली, म्हणला चालते, पण मोबाईल 8 घंटे सुद्धा माझ्यापासून दूर गेला जमत. मग आता कसं म्हणायला जमत? मोबाईल शिवाय जगणं थोडं कधी म्हणालंय. ऐका ऐका का बाबा तुकोबाराय जर बोलत असतील, देवा मला धन नको, मला संपत्ती नको देवा. ऐका ना, धन नको, संपत्ती नको. याच अभंगामध्ये मला संतांचा संघ हवाय. त्याचं कारण सांगा. काय होतं संतांच्या संगतीने? काय होतं संतांच्या संगतीने? जालना जिल्हा. ऐका कोण बोलतोय? ते कारण आहे का? मोबाईल आवडला का? बाबा विदर्भाचा दौरा करून येत होते 1951. फक्त 2 गोष्टी आपल्या समोर ठेवणार आहे. 5 ते 7 मिनिटांमध्ये थांबणार आहे. मला माहित आहे माझा वेळ झालाय. जेवणाच्या पुढे कोणाला कीर्तन ऐकू वाटत नाही. बाबाच म्हणायचे की आधी पोटात असलं पाहिजे. जेवणाची वेळ बरोबर गाठणार आहे, काळजी करू नका. भरपूर प्रमाणात झाले, छान झाले, अतिउत्तम झाले. म्हणण्यासारखं भरपूर आहे, गाण्यासारखं. माझं आयुष्य पहिलं 10 वर्ष गाण्यातच गेले. असू दे. पिंपरखेड नावाचं गाव घनसांगवी तालुक्यामध्ये आहे. मी नेहमी सांगत असतो, मला आवडलेला दृष्टांत मी तिथे जाऊन आलोय. त्या लोकांनी जे सांगितलं ते मी आपल्या समोर ठेवतोय. हो, माझा अभंगाचं 3रं चरण चालू आहे. आई 3रं चरण चालू आहे. न लगे मुक्ती आणि संपदा, धन संपदा संत संग देई सदा. मला सतत संतांची संगती दे म्हणतात. देवा मला मुक्ती नको, मला धन नको, मला संपत्ती नको. ऐका का संतांची संगती? काय होतं संतांच्या संगतीत सांगू. संतांच्या संगतीत रेडा जरी संतांच्या संगतीत आला तरी देव होतो. ऐका. आणि देवासारखी माणसं संतांच्या संगतीपासून, बाबा भाऊंच्या संगतीपासून दूर गेली की रेडे होते. अजून काय सांगू? घनसांगवी तालुका, जालना जिल्हा, पिंपरखेड नावाचं गाव. 1951-52 ची गोष्ट आहे. बाबा 3 जून तिकडून बाबा येत होते. दौरे काढायत होते बाबा. इकडचा दौरा, तिकडचा, कर्नाटकाचा दौरा, मध्य प्रदेशचा दौरा, विदर्भाचा दौरा, असे दौरे असायचे बाबाचे महिन्याचे. बरं
बाबा आले, त्या गावामध्ये मुक्काम पडला. पिंपरखेड नावाचं गाव, त्या गावामध्ये मुक्काम पडला. लोकांनी सगळी व्यवस्था केली. बाबांचं प्रवचन झालं आणि लोकांना कळलं. 4 गावचे लोक एकत्र गोळा झाले, जमा झाले. बाबांनी रात्री मुक्काम केला. सकाळी सकाळी बाबांना स्नान वगैरे घातलं आणि बाबांना त्या एक गादी टाकली. असं मंदिरं नव्हते मोठमोठे त्या काळामध्ये 70 वर्षापूर्वी. आणि बाबांना गादी टाकली, त्याच्यावर एक बेडशीट टाकलं. बेडशीट कळतंय? यू नो बेडशीट? यस यस, बेडशीट, यस बेडशीट. गादीपाट म्हणायचं त्याला, मी बेडशीट म्हणा. बेडशीट टाकलं. बाबांना तिथं बसवलं. लोक येत आहेत, दर्शन करतायत. गावाने ठरवलं, 4 गावचे लोक यायलेत, आपण काहीतरी तुमच्यासारखे माणसं, महाराज तुमच्यासारखी माणसं, तुमच्यासारखी जाणकार माणसं, ते नाव माहित नाहीत तुमच्या, आता त्याला काय करू दादा? ते लोक म्हणले की काहीतरी वरण भात तरी करू आपण, पण एवढे लोक यायलेत, भंडारा करू. भंडाऱ्याचा कार्यक्रम ठरला. दुपारी 2 वाजता भंडारा करायचा. सकाळपासून गावातून गोळा करून आणलं, भंडारा करायचं ठरलं. तेवढ्यात सगळ्या गावचे लोक एकत्र झाले आणि त्याच गावामध्ये एक वेडी, माझी बहीण, एक वेडी 22-23 वर्षाची. लक्ष द्या, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. कधी वेळ निघून गेले, 2 तास निघून गेले, कंप्लीट 2 तास झाले मला उभारून. त्या गावामध्ये एक वेडी 22 ते 23 वर्ष, तिचं त्यावेळी वय होतं. काय डोक्यावर परिणाम झाला होता माहित नाही आई, काय डोक्यावर परिणाम झाला होता. तिचं नाव होतं भामा जायभाई. तिचं नाव होतं भामा जायभाई. आणि तिला घरामध्ये झोपलेली होती. तिचे आई वडील सतत राखण करायची, तिची कोंडून ठेवायची तिला. ती झोपलेली असल्यामुळे आई वडील तसंच दरवाजा लोटला. बाबांच्या दर्शनाला गेले. म्हणले भंडारा सुद्धा आहे, चला प्रसाद घेऊन येऊ, बाबांचं दर्शन होईल. आई वडील बाहेर गेले. अर्ध्या तासामध्ये तिला जाग आली. एवढे लोक जमलेले, पंगती बसलेल्या, तेवढ्या पंगतीमध्ये ती तिथं उठली. अर्ध्या तासात जाग आली, ती बाहेर पडली. पाहते सगळीकडे ती एकच करत होती, गावात पळायचं आणि ओरडायचं. नीट ऐका, एवढा प्रसंग ऐकला की माझं कीर्तनच झालं. 1000 कीर्तन झाली, एक नाही 1000. काय भगवान बाबा होते. माझ्याकडे 58 प्रसंग आहेत भगवान बाबांचे, 58 प्रसंग. त्यातले 1-2 सांगायला होते तुम्हाला. त्या लोकांना भेटलो, म्हातारे लोक होते, 80-90 वर्षाचे. ते म्हणले हो महाराज असं झालं होतं. ऐका, बाबा बसलेले, ती आली आणि पंगतीत पळायला लागली. तुम्ही म्हणाल ओरडत होती, चिरकत होती, नाही. याच्या पुढं तिच्या आई वडिलांनी कितीही प्रयत्न करून, गुरुजी, ती अंगावर एकही कपडा ठेवीत नव्हती. अंगावर कपडाच ठेवायची नाही. कसलं वेड असेल. ती धावत आली, कुठे पंगतीमध्ये आली. लोक तिच्या मागे अरे बाबा आलेत, संत आलेत गावात, आणि हिनं काय तमाशा केला रे. आणि तिच्या मागे हे लोक गावातले पळाले. हिला धरा, तिकडच पकडा, तिकडच नेऊन कोंडून टाका. तिकडून आली महाराज ती, आणि इकडच्या पंगतीत आली. कुठून? पलीकडून आली, दुसऱ्या पंगतीतून या पंगतीत आली. जिथं बाबा बसले होते त्या ओट्याजवळ बसलेल्या पंगतीतूनच पळायला लागली. लोकांनी अडवलं. बाबा बसलेत, समोर कसं येऊ द्यावं. बाबा इथं बसलेले आहेत. एवढ्या अंतरावरती माता माऊली तिथं आली. अंगावर एकही कपडा नाही. लोकांनी आपले रुमाल काढले. बाबांच्या समोर हे काय चाललंय. रुमाला तिच्या अंगावर टाकायला सुरुवात केली. तिने फाडून टाकायची, असे करायचे. लोकांनी हात धरले तिचे आणि सांगितलं बाई काय करतेस तू. लोक आणि अंगावर रुमाल वगैरे टाकतायत. बाबांनी पाहिलं तिच्याकडे, फक्त दृष्टीपात केला. बाबांनी समोर फक्त पाहिलं. दादा, लोकांना सांगितलं सोडा तिला. ते लोक उग पूजा करीत नाही भगवान बाबांची रोज. सोडा तिला. ती बाबांकडे पाहिलं, तिने हसली, मोठ्यानं ओरडली, ही हसली. हे वेड्याला काय. बाबांनी अशी जे नजर टाकली, पाहिलं बाबा जिथं बसले होते त्या गादीवरून उठले. बाबा गादीवरचं बेडशीट घेतलं. बाबांनी बेडशीट गुंडाळलं आणि सांगितलं बाई बघ या माता माऊल्या पंगतीला बसलेल्या कशा बसल्यात, किती पदर घेऊन, इतकं जर शरीराचा भाग सगळा झाकून घेतलाय, माता माऊल्या कशा बसल्या येतात, तू त्यांच्याकडे बघून वाग बाई, असं काय वागतेस बाई. म्हणून असं बाबा म्हणाले. बाबांनी ते बेडशीट घेतलं आणि तिच्या अंगावर फेकलं. बाबांच्या हाताचा स्पर्श झालेलं बेडशीट बाबांनी तिला असं बोललं आणि बोलून तिच्या अंगावर फेकलं. फेकल्याबरोबर तिनं ते धरलं आणि लगेच अंगाला गुंडाळलं. त्या दिवसापासून आणि लगेच बाबांचं दर्शन घेतलं. तिचं वेळ तिथंच निघून गेलं. आणि बाबांनी त्या दिवसापासून 45 वर्ष ती राहिली आणि 45 वर्ष पैठणची वारी पायी केली.
पंढरपूरची वारी केली आणि 45 वर्षे एक बेडशीट फाटत आलं की दुसरं बेडशीट गुंडाळायचं, गळ्यापासून जे बांधायचं बेडशीट ते पूर्ण अंग बेडशीटात झाकायचं. माझ्या बाबानं मला सांगितलंय की शरीराचा भाग दिसू द्यायचा नाही आणि माता माऊल्यांकडे बघून वागायचं. बेडशीटात 45 वर्षे राहिली आणि नंतर 45 वर्षे राहिल्यानंतर ज्या माता माऊल्या, जे लोक तिला म्हणायचे भामी, वेडी भामी, त्याच माता माऊल्या म्हणायला लागल्या हरिभक्त परायण भामाबाई महाराज म्हणून तिचं दर्शन घेऊ लागल्या. याला संत संगती सदा. संतांच्या संगतीत संत परीस आहेत, परीस आहेत, लोखंडाचं सोनं करतात. असाच परीस या महाराष्ट्राच्या मातीमध्ये वरून डोंगरावरून, त्या तितक्या उंच डोंगरावरून असा लोळत लोळत आला. या महाराष्ट्राचं कल्याण केलं, नवे नवे 3 राज्याचं कल्याण केलं. परीस आला, लोक म्हणायला लागले अरे हे कुठून दऱ्या खोऱ्यातून डोंगरातून आले रे गडगड करीत, एवढं एवढं दिसतंय रे, हो कुठपर्यंत जाते रे. भगवान बाबांना म्हणायचे लोक अरे कुठून आलंय. तेव्हा सगळं मुघलांचं राज्य होतं. पशुहत्या चालल्या होत्या, गायी कापल्या जात होत्या, चिंचाळ्याला गाभण गाय कापली जात होती. बाबा गेले, चिंचाळ्याला गेले, गुरूंचा आदेश, बंकट स्वामी महाराजांचा आदेश. अरे एकादशीच्या दिवशी, पंढरीच्या वारीच्या दिवशी, बाबा पंढरपूरच्या मुख्य वारीच्या दिवशी, आषाढी एकादशीच्या दिवशी त्या मुलांनी, त्या मुसलमानांनी तिथं गाय कापावी. कोणती गाय? गाभण गाय. गाभण गाय. बाबांना आदेश दिला अरे तुझी वारी राहू दे भगवान, तुला आज इकडं जायचंय चिंचाळ्याला, वडवणी तालुक्यामध्ये चिंचाळा, तिथेही जाऊन आलो त्या गावात आणि तिथं गेले. बाबांना सांगितलं तू एवढं काम करायचंय. गाय हा धर्म आहे या देशाचा आणि साधूचं काम आहे काय? किडा, मुंगी, आळी, गाय, म्हैस, बैल, कुठल्याही पशु पक्षी प्राण्याला दुःख झालं रे झालं, पै पायी काटा निहटे, तो व्यथा जीवी उमटे, तैसा पोळे संकटे पुढीला चेणी. आपलं काम आहे साधूंचं, आपण साधू आहोत. जगाला झालेला त्रास आणि प्राणी मात्राला झालेला त्रास सहन नाही केला पाहिजे. तिथं जाऊन ती पशुहत्या बंद केली पाहिजे. बाबांनी एका नाही शेकडो गावातल्या पशुहत्या बंद केल्या. दऱ्यापुऱ्यात राहणारा समाज, कोंबडे बकरे कापणारा, गायी कापणारा, हो असा समाज होता. महाराज तिथं गेले. बाबा त्या मुलांनी सांगितलं बाबा तिथं आडबंगी नाथाचं मंदिर होतं, ते पाडलं होतं, अवघड बाबा म्हणून तिथं तयार करून ठेवले होते. लोकांनी सांगितलं बाबा आम्हाला अवघड बाबा वर्षभर सुखानं नांदू देणार नाही, गाय नाही कापल्यास. गावातल्या सगळ्या हिंदूंच्या लोकांनी गाय धरून आणावी, या माता माऊल्यांनी तिची पूजा करावी, त्या मुलांनी घाव घालावेत, गाभण गाय कापावी. आषाढी एकादशीच्या दिवशी बाबा, माणिक बाबा म्हणाले भगवान खरी वारी ती नाही पांडुरंगाची, खरी वारी गाभण गाय वाचवण्याची आहे, तुझ्याकडे हे काम देतोय मी. बाबा म्हणाले परहित सरीस नाही भाई, परपीडा समनही अधमाई, राम सिया राम सिया धर्म आहे. बाबा गेले, डायरेक्ट कीर्तन केलं रात्रभर. अरे अभंगच तो होता. त्या लोकांनी सांगितला अनेकांच्या कापी ती माना, निष्ठुरपणा पार नाही, करीती बेटे उसनवारी, यमपुरी भोगावया. काय यमाच्या दारात जाता रे, गाईला कापू नका. सगळ्या लोकांनी हो हो. दुसऱ्या दिवशी सकाळी पण गाय आणलीच कापायला, ते मुलांनी अशा तलवारी घासतायत. बाबा गेले, सांगितलं मी एकटा काही करू शकत नाही. त्यांनी सांगितलं मुलांनी बाबा बाजूला व्हा. बाबा म्हणले मी बाजूला जाणार नाही, माझ्या गुरुचा आदेश आहे, या देशाचा धर्म गाय आहे. गाय वाचली तर हा देश वाचेल, नाही तर देशाचा, ज्या दिवशी या देशातली गाय कापली जाईल, सगळ्या गायी कापल्या जातील, ज्या दिवशी देशातली गाय संपेल त्या दिवशी या देशाचा सर्वनाश होऊन जाईल. बाबांचे शब्द आहेत. गाय देशाचा धर्म आहे, मी तुम्हाला कापू देणार नाही. बाबांना धरून ओढतायत माग. बाबा त्यांच्या हातातून सुटले, गायीच्या मानेला मिठी मारली, गायीच्या मानेवर मान ठेवली, मानेवर मान ठेवली बाबांनी, मानेवर मान ठेवली. सांगितलं त्या मुलांना कापायच्या गाय अगोदर, गाय तर कापू देणारच नाही, अगोदर या भगवानाची मान कापली जाईल, नंतर गाय कापली जाईल. मग सगळे गावातले लोक पाया पडायला, बापरे एका गायीसाठी हा संत माणूस आपला जीव द्यायला तयार आहे, जीव द्यायला तयार. क्या बात आहे. म्हणून संत संग देई सदा, न लगे मुक्ती आणि संपदा. संत संग देई सदा, गुण गाई नावडी, हेची माझी सर्व जोडी. ऐकताय?
तद्वतच बाबांचं उर्वरित कार्य, बाबांचं काही कार्य या महाराष्ट्रामध्ये ज्या लोकनेत्यांनी केलं ते आदरणीय, त्यांनाही विसरता येणार नाही गडे. सगळ्या समाजाला रंजल्या गांजल्या समाजाचा दाता होऊन जे मोठं कार्य केलं, कदाचित पुन्हा आलो तर मी भरपूर सांगून जाईल. मी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवर 3-3 दिवसाच्या कथा करतो व्याख्यानाच्या 12 डिसेंबरला. त्यामुळं आता काय काय सांगू, वेळ झालाय, जेवण करायचंय, वेळ संपून गेलाय, 10 मिनिट जास्त घेतले तुमचे. म्हणून एकच विनंती आहे सगळ्यांना की बाबा आणि भाऊंना विसरू नका. जर कल्याण व्हायचं असेल घराचं, लेकरांचं, तर मायबापाला विसरू नका. समाजाचं कल्याण व्हायचं असेल आणि जीवनात सुखी व्हायचं असेल तर बाबा भाऊंना विसरू नका. विनंती आहे. देवाचा विसर पडणे म्हणजे पुन्हा नरकात जाऊन पचणे आहे, बाकी काही नाही. एक गुरुजी